हे बघा मित्रांनो, हे बघू शकता पाणी आणि हे इथं भरून घेतलं तुम्ही बघू शकता की आता त्याला मस्त इथं तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे आपण आता घरून स्टार्टिंग केला आहे, कारण की मित्रांनो मी चाललो आहे आता शेतामध्ये, कारण की आपले जे टमाटे राहिले ते तोडायचे ते आपल्याला तोडायचे. आणि तुम्ही बघू शकता की आता जे वातावरण आहे मित्रांनो ते इथं आहे ना लय आभाळ येईल. मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवीन. तर तुम्ही आत्ताच बघू शकता हे जर्मन शेपर्ड डॉग आहे. हे बघू शकता आभाळ 6:30 वाजलेत मित्रांनो इथं. तर 6:30 वाजता पण आमची म्हातारी आहे बुड्ढी. तर चला मग मित्रांनो भेटूया रस्त्यानं, नाही तर मग शेतात गेल्यावर पहिले आपलं दुपट्टं घेऊया. ते राहते इथे सुरू हे दुपट्टं, जेणेकरून उन्हापासून आपलं संरक्षण करते. आपल्याला काहीच नाही, आपल्याला फक्त तेवढं तोडायचं आहे आणि मग पशायचं आहे. तर चला मग भेटूया शेतामध्ये गेल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये चाललो आहे आणि आपण शेताची नागटी चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं. आणि हे बघा मित्रांनो, हे चेतलं होतं काल, तिथून धुपटणं गो लागलं मित्रांनो एकदमच. मी हापगलो बघाय भरलो होतो मी जरा. तर मग मित्रांनो असंच काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या संग घडत राहतात. कधी जिंदगीत काय होईल सांगता येत नसतंय. त्याच्यामुळं मित्रांनो रात्री इतकं वारं होतं ना की सांगू शकत नव्हतं तुम्हाला. तर काहीच नाही आहे, तुम्हाला फक्त हे आभाळ दाखवायचं होतं मित्रांनो. बघू शकता तुम्ही की आज ऊन काही तपत नाही काय कानू, कारण की आज खूप आभाळ येईल आणि पाणी यायची शक्यता पण दाट आहे जरा. त्याच्यामुळं आपलं जे काम आहे मित्रांनो ते इथं आपण पटकन उरकून घेऊया मस्तपैकी, जेणेकरून आपल्याला मग नेट काढून टाकायला सोपं जाईल आहे की नाही. तर चला मग मित्रांनो जाऊया शेतामध्ये आणि देऊया आपल्या कामाला इथं अंजाम. मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता शेतात आलो आहे आणि आपला पाईप बघू शकता की तिथं वाकला आहे आणि हा इर चालला आहे मित्रांनो. आता याला तिथून सोडायचं आहे, तिथून वर काढायचं आहे इकडं. इथे एक टामे ठोकूया आणि त्याला बांधून घेऊया मस्तपैकी तिथं बांधूया, कारण की तो जर आत गेला तर हे बघू शकता हे मोडतं आहे काय कानू. तर याला असंच ठेवायचं आहे, इकडचं कनेक्शन आहे हे बंद करून टाकायचं आहे. तर मग इथे एक बेंड टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि ते मग इकडचं बंद होऊन जाते समजा आहे की नाही. हे जे बेंड एक नाही हे काढू आणि इथं टाकून देऊ, म्हणजे मग आपल्या झाडाला पाणी द्यायला इथं मोकळं होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता की इथं चाललं आता नियोजन करणं मित्रांनो. हे जे पाईप आहे हा किती वाकला आहे आणि हा चालला आपला इरीत गेला आहे ना, त्याच्यामुळं ते आपली लिंबुनी आहे ती कोरपड आहे आणि ते आपलं जामाचं झाड आहे. तिथे एक फळाचं झाड आहे मित्रांनो, लमूस फळ लागते त्याची, ज्याची पानं शेळ्याने खाऊन घेतले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली कारलीची जी नेट आहे ती नास्तनाबूत इथं झालेली आहे आणि नेट आपली इथं घडी मारायची राहिलंच आहे. बेच कामाचा हलगर्देपणा चालला आहे. तर मग मित्रांनो चला पटपट काम उरकूया, जेणेकरून आपली कामाची जरा नियोजन इथं लागन. तर तुम्ही बघू शकता की अजून वावराची नागाटी पडली. आज 20 तारखे मित्रांनो एप्रिल महिन्यातली. तर बघू शकता की आपल्या तुरटा जे आहेत ते इथं पडले अशाच. त्याला कोणी घेऊन जाते, आपल्याला त्याचं काम होतं भरून घ्यायच्या होत्या. इथं हळद पण आहे मित्रांनो, बंदी काढून घेऊया आपण एकदा. मला वाटतं याच्यात आधी वखर आणून घ्यावा आणि मग नागाठी करावं काय करून यायची असं वाटतं जरा. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता टमाटे तोडाच टायमाला. पटपट टमाटे तोडूया आणि मग बघूया की काय करायचं इथं. तुम्ही एकदा आभाळ पहा मित्रांनो किती आलं इथं. काल ज्या टायमात घाम निघत होता, आज त्या टायमात मस्त थंडगार वातावरण झालं मित्रांनो. तर चला मग देवाचं नाव घेऊया आणि करूया कामाला सुरुवात. तर मग मित्रांनो इथं आपला टमाटे तोडणं झालेले आहे. तुम्ही बघू शकता की इथं आपण आपलं सगळे व चाडून टाकलेले आहेत. तिथे 2 आहेत आणि इथं बाकीचे सगळे वजे आहेत. तर मित्रांनो मी चाललो आहे आता घराकडे, कारण की आज हे उपवास, आजचा सोमवार आहे ना, मग आज हे उपवास मित्रांनो. तर चला मग भेटूया घरी गेल्यावर, नाही तर पाणी गिनी पिऊया, मग बघूया इथं काय करायचं काय नाही. तर चला मग मित्रांनो बघूया काय होते काय नाही नवीन विशेष. तर मग मित्रांनो तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता की ती छान आहे इथं. तर इकडे बघा तुम्ही, हे पण मित्रांनो इकडे इतकं छान आहे की पाहायचंच काम नाही आहे. इकडे यांची नागाटी चालू आहे, आपली नागाटी अजून राहिली मित्रांनो, याची घडी करायची राहिली, ती नेट काढायची राहिली. आणि तुम्ही बघू शकता की आज हे पाईप बी आपला मागायचे ढोकूया आपण पुढं नाही आणला. तर अशा काही कामं आपले गुंतून पडले. तर चला मग मित्रांनो हे सगळे याला एकदा अंजाम देऊया आणि बघू काय करायचं काय नाही. तर याला एक फुलं आलं आहे, तर याला पण पाणी द्यायचं आहे. एकदा लाईन बघूया आली की नाही, तर एकदा सेटअप करून घेऊया
आपण. तर मग मित्रांनो आता बोर्ड दिसू राहिलं हिरीचं. मोटर पण दिसत असेल ना मित्रांनो. सूर्यदेवता भरपूर वर आलेली आहे ना, तर मग मोटर पण दिसत असेल असं वाटतंय जरा जरा. मोटर नाही दिसत मित्रांनो याच्यातली. हे बघा तुम्ही. तर चला एकदम पाहूया चालू करून होते की नाही चालू. तर आपल्या काड्या तारं इथं टाकेलेत मी. इथं हे बघू शकता, हे सगळं शाळेने खाऊन घेतलेलं होतं. तर मित्रांनो लाईन येईल आपली. हे बघा तुम्ही मोटर चालू झाली होती आपली. तर चला एकदा ते पाईप एकदा जोडून घेऊया, एकदा झाड बी पिसून घेऊया आणि मग जाऊया घरी. तर मग मित्रांनो आम्ही हा बघू शकता तुम्ही तामी घेतलेली आपण पाईप जी घेतलेला आहे हो, जेणेकरून आपल्या झाडाला पाणी देऊया आपण आता. तर चला मग मित्रांनो जाऊया खाली. खाली म्हणजे की आपल्या पाईपाजवळ. तर बघू शकता चाललो मी आता वज. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण जे ते इथं बसवलेलं आहे आणि हे जे मित्रांनो आता याचं ओव्हरफ्लो जाते मित्रांनो याच्यात आत इरीत. इकडं काही जास्त लोड येत नाही. मग आपली ही नळी जोडायची आणि यानं ह्या शेवग्याच्या झाडाला, ह्या वांग्याला आणि ह्या सगळ्या झाडाला पाणी द्यायचं. तर मग असं आपलं इथं नियोजन आहे. चला मित्रांनो याला पाईप लागतोय. तो आता आपण घेऊया मित्रांनो. पाईप ते इथंच आहे. हे बघा तुम्ही, आपण पाईप चालतो मित्रांनो आपल्याला. हे बघा चांगला पाईप आहे. तर इथे एकदा बसून देऊ. इथं बसवायचं आहे ते असं आणि मग इथून आपल्याला लावता येईल पाणी. चला मी एकदा बसून बघू शकता की आपण पाईप जोडून घेतलेलं आहे. शेवग्या झाड पहिले भिजवायचं आहे आपल्याला. आता एकदा मोटर चालू करून बघूया लाईन आहे की नाही. पाईप फुटला मित्रांनो एक आपला. कसं काय फुटला काय माहिती. मोटर चालू झालेली आहे. पाणी तर काही ओढलं नाही अजून. पाणी ओढलं आहे मित्रांनो. तर चला मग बघूया एकदा की आपलं जे पाणी आहे मित्रांनो ते कसं इथं चालतं आहे कसं नाही. तर हे बघा मित्रांनो इथं प्रेशर किती आला आहे. इथं लई पाणी वाया जातं आहे मित्रांनो. हे क्वाक फिरवायचं जर सगळं आपल्याला. ते एका हातानं पण फिरवते. हे बघा हे झाले चालू पाणी इकडं. क्वाक जरा सकच फिरवला आहे मी. इकडं बघू शकता भरपूर पाणी वाया चाललं आहे. ते बघा डबल जर क्वाक फिरवतो पाणीच नाही आलं तिकडे. हे बघा हे आलं आहे पाणी इकडं. तर हे चालू झालं आहे मित्रांनो पाणी. पण हे बघा इकडं जास्तच लिकेज उडाले जरा. काय माहिती कसं का उडाले. तर सगळं बंद करणं आहे मित्रांनो आपल्याला. आणि हे बघू शकता आपलं शेवग्याचं झाड मस्त इथं भिजणंच चालू झालेलं आहे. तर मग मित्रांनो असं काही आपली जिंदगी आहे. तिकडचे पण 2-3 झाडं भिजून घेऊया आणि तिकडचे पण हे पण वांग्याचे भिजून घेऊया. तर बघू शकता तुम्ही की आता चाललं आहे आपलं हे शेवग्याचं झाड भिजवणं. चला मग मित्रांनो याला भिजू देऊया आपण. बघूया आपलं काय करायचं. तर मग मित्रांनो पाणी आपण याच्यात लावून दिलेलं आहे. पाणी आपलं त्या झाडात गेलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की इथं किती मस्त भिजून राहिलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो किती स्पीडनं भिजत आहे. मोटर काही लहान नाही. बद धार पडती. तर असं काही आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो. आता हे भिजलं आहे मित्रांनो कितीच फास्ट. याला एकदा लावून देऊया. हे बघा ना तुम्ही लय झाडं खाल्लेत ना. बंद कुंपण करायला लागतंय. हे काय धंदे झालेत काही समजा ना बाबा मला. मी झाडं झुडपं इतका जीव लावतो मी याला आणि हे असं होतंय. काहीच ठेवायचं नाही पुढच्या वर्षी वावरात. आलीच नाही पाहिजे डायरेक्ट वावरात. हे बघा तुम्ही आता हे दुसरं झाड आपलं चालू झालेलं आहे भिजणं. तर चला मग मित्रांनो टाकूया बंद करून. आता हे जाम भिजून घेऊया एकदा पटकन. मग मित्रांनो आपण जामाला पण इथं पाणी लावून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की जाम पण इथं मस्तपैकी भिजून राहिलेलं आहे. आणि हे पाणी आपली लिंबूनी बघू शकता भरपूर इथं मोठी झालेली आहे. आणि त्याच्यापेक्षा पण इथं आपलं काय म्हणते याला कोरपड पण चांगली मोठी झालेली आहे. हे बघू शकता मस्तपैकी याला पाणी देणं चालू झालेलं आहे आपलं. हे पण भिजतं आहे मित्रांनो. आता नळी आपल्याला पलीकडून घ्यायला लागेल तिकून.
जेणेकरून पाणीला थांबून नाही राहिलं. हे बघा, हे झाड भिजले. आता त्या झाडाला तिकूनच नळी लावून लागते काय कारण. चला मग काढून घेऊया एकदा पटकन, नळी इकून टाकूया आता अशी, आणि मग ठेवूया भिजून. आपण बंद केलेलं आहे मित्रांनो, एकदा मी पटकन नळी पटकून टाकतो मग. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण इथे याला आळं करून घेतलेलं आहे मोठं. हे बघू शकता तुम्ही, एवढं पण लाईन गेलेली आहे मित्रांनो, मोटर झाली आपली. पण एकदा चालू करून बघूया आली की नाही. तर आपली ऑलमोस्ट सगळे झाडं भिजून झालेली मित्रांनो. इकडं ते हे 2 बी झालेले आहेत, तिथलचं बी झालेलं आहे, आणि हे जाम पण झालेलं आहे, आणि वांग्याचं पण झालेलं आहे. फक्त आता हे राहिलेलं आहे. तर 2-3 मिनटं थांबू, लाईन येते की नाही बघू. लाईन तर काही आली नाही मित्रांनो अजून, तरी थांबू 2-4 मिनटं आणि लाईनची वाट बघूया. हे बघू शकता, हे मस्त बघ याला पाणी भेटले आहे. आणि आपलं काहीच नाही मित्रांनो, झालं आहे आता, जायचं आहे आपल्याला आता घराकडे. तर चला मग मित्रांनो जाऊया घरी, नाही तर मग 10-15 मिनटं थांबूया आणि बघूया लाईन येते की नाही तर, आणि घेऊया एवढं भिजून आणि मग जाऊ घरी. तर मग मित्रांनो इथं शेवटी आता आपली लाईन आलेली आहे. आपण जर इथं थांबलो होतो, बघू शकतो तुम्ही की आता इथं मोटर चालू झालेली आहे, आणि याच्यात पण पाणी चालू झालेलं आहे. पण पाणी थोडं कमी आहे मित्रांनो, कारण की काय माहिती काहीतरी कारण असं. पण बरं आहे, हे आळं बाराला भरपूर टाईम लागणार आहे, कारण की मोटर लट करेल आहे. आणि ते छदर पाणी जायचं मला जरा जास्त भेव वाटतं आहे. तर बघू शकता आपली लिंबूनी तर मस्तपैकी पाणी भेटून राहिलेलं आहे. तर चला मग मित्रांनो याला एकदा भिजू देऊया. तर आणि मस्तपैकी आणि मग जाऊया घराकडे. तर चला मग मित्रांनो भेटूया घरी जाताना, नाही तर मग काही जर इंटरेस्टिंग सापडलं तर मग नंतर पण सांगतो मी तुम्हाला काहीतरी. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या इथं आळं आपण करून घेतलेलं आहे, आणि ते पण इथं भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता त्याला मस्त इथं पाणी झालेलं आहे, आणि हे पण बघू शकता वांगं पण भिजून मोकळं झालेलं आहे. तर चला मग मित्रांनो आपला झाला आहे आता घरी जायचा टाईम. तर चला मग भेटूया रस्त्यानं, नाही तर मग डायरेक्ट घरी. हा घन घेऊन जाणे आपल्याला आता घराकडे. तर चला मग मित्रांनो भेटूया रस्त्यानं, नाही तर मग डायरेक्ट आपल्या घरी. तर मग मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे, आणि तुम्ही बघू शकता की आता इथं करायची आपल्याला आंघोळ. ही आपली गाडी, आणि हे पाणी तर पुढं राहिले, हे पाणी घेऊया आपण. सोमवारचं तसं राहणं चांगलं नसतं आहे, त्याच्यामुळे पटकन आंघोळ करून घेऊया, आणि मग फ्रेश होते मग माणूस. मग बघूया काय करायचं काय नाही. तर हे बघा मित्रांनो, हे असं झालं याचं बंडल तयार. लय सोपं जातं आहे, त्याच्यामुळं मसनी बी यायला पाहिजेत ना थोड्याफार. तर चला मग मी घेतो याला गुंडाळून पटपट, ऊन अंतानात चालू आहे आपलं काम. आणि हे झालं की याला असं तर मग मित्रांनो आपण आता डबल शेतामध्ये आलेलो होतो. कहून की आपल्याला हे टमाट्याचं काय करायचं काय नाही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर बघू शकता की आपल्या नेटाच्या बाहेर आपण नेट 2-3 ठिकाणी फाटली आपली तानावर. ही नळ्या बघू शकता इकडे पडेल, आणि ही जी आपली नेट आहे मित्रांनो ही काढून घडी मारून घ्यायची याची. तर मग मित्रांनो असं आहे की तुम्ही बघू शकता की आता शेतकऱ्याचं जीवन कसं आहे, आणि याला जर भाव नाही भेटला तर मग लई अडचणीत काम येते मित्रांनो, आणि आमचं सध्या येईल. तर चला मग एकदा लाईन एक बघूया, आणि मग पियाला पाणी भरून घेऊया कॅनीमध्ये, जेणेकरून आपल्याला पियाला पाणी इथं होऊन जाईल. तर आपली कॅन मी इकडे मित्रांनो एकदा सगळंच घेऊन जाऊ. जर झालं चालू तर मग भरून घेऊ. ही बघा, ही आपली पाण्याची कॅन आहे, आणि आपली मोटर बघू शकता ती तिकडे. तर चला मग भेटूया त्या बोरजवळ गेल्यावर. तर मग मित्रांनो इथं आपण आता बोरजवळ आलेलो आहे. मोटर तर चालू झालेली आहे, पण आता बघूया पाणी येतं का नाही. तर नाही मित्रांनो एक तार नाही काय कानू, त्याच्यामुळे तीच काही चालू होईना. जाऊ द्या, हे टाकूया बंद करून. तर तुम्ही वातावरण बघू शकता इथलचं किती मस्त होईल. गरम झालं आहे मित्रांनो, लय ऊन तर पुरायलं खूप. तर चला मग आपली कॅन घेऊन जाऊया, त्यात जरसं पाणी आहे तेवढं पिऊया, आणि मस्त खुश राहूया. तिथं बसूया जरसं पाणी घेणे पिऊ, आणि मग लागू आपल्या कामाला.
तर चला मग मित्रांनो, पाणी गिनी पितो मी, नंतर बोलतो तुमच्या सांगा. येऊन आपली अशी हालत झाली ना की बेकार काय सांगा तुम्हाला. कारण की आता चालू झालं आहे पाणी चालू झालं म्हणजे की 6 वाजले मित्रांनो संध्याकाळचे. आणि संध्याकाळच्या 6 वाजता बघू शकता तुम्ही इथं पाणी चालू झालेलं आहे. मी तुम्हाला एक बाहेरचा नजारा दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे बघू शकता पाणी, आणि हे बघू शकता इथे बी पाणी पडायला लागलं आहे. आणि बाहेर बघू शकता ते थप्पड आहे ना पूर्ण वल्ल झालेलं आहे. इथं धुपट बघू शकता, इथं धुपट बी लय मोठं झालं आहे. इथं चालू आहे आमचा स्वयंपाक. हे बघा मित्रांनो पाणी. डॉगेज भाई पाण्यात भिजायला लागली. ऐ तिकडे जाय, इकडे येऊ नको, पाण्यात भिजू नको. आपली गाडी पाण्यात भिजून राहिली मित्रांनो.